नीट पेपर फुटीशी प्रकरणातील सर्वच याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट या प्रकरणामध्ये निर्णय देणार आहे। 23 जुलैला सुप्रीम कोर्टानं पुन्हा नीटची परीक्षा घेण्यास नकार दिलेला होता आणि यावर कोर्ट आता सविस्तर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं ठरेल। मनोरमा खेडेकर यांच्या जामीन अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता आहे। पुण्यामधल्या शिवाजीनगर कोर्टमध्ये काल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला, त्यामुळे कोर्ट आज जामीन अर्जावर निर्णय देण्याची शक्यता आहे। पिस्तूल हातात घेऊन शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणामध्ये ही केस सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांचा सोलापूर दौरा करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते 11 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। 4 आणि 5 ऑगस्टला राज ठाकरेंचा हा सोलापूर दौरा असणार आहे। संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वडिलोपार्जित जमीन बळकावली असा गंभीर आरोप करत सिल्लोडच्या पठाण कुटुंबियांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आज होतोय आणि त्याच जागेचा सत्तार यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून बेकायदेशीर बांधकाम केल्याचं तक्रारीमध्ये नमूद केलं आहे। भाजप शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये मदत करणार नाही, आपल्यासमोर उमेदवार उभा करेन असा अपप्रचार लोक करतील, मात्र महायुतीचं हे पॅचअप आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। विधानसभेमध्ये शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची महायुती पक्की असल्याचं त्यांनी जितेंद्र आव्हाड समाजामध्ये दुफाळी निर्माण करतात। त्यांनी संभाजीराजेंबद्दल केलेलं विधान हे निंदनीय आहे आणि त्यांची चौकशी करा अशी मागणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेनं केली आहे। गादीचा अपमान सहन करणार नाही, त्यामुळे आव्हाडांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जळगाव शहरातल्या टॉवर चौकामध्ये काँग्रेसतर्फे भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि कंगना राणौत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। दोघांच्या प्रतिमेला काँग्रेसतर्फे जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये चढ उतार सुरू आहे। 2 दिवसांमध्ये 2.5 फुटानं वाढलेली पाणी पातळी आता अर्ध्या फुटानं घटली आहे। कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडत 40 फूट 6 इंचांवर पोहोचली होती, मात्र आता पाणी ओसरू लागले आणि अर्ध्या फुटानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। अकोल्यातल्या काटेपूर्णा धरणाचा जलसाठा रात्री 84.11% पोहोचला, त्यामुळे धरणाचे 4 वक्र दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडलेत। यामधून नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद 92.23 घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून रोज मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। शेती कामं खोळंबलीत, 12,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। 100वर अधिक घरांची पडझड झाली आहे। आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय। पवना धरणामधून 1800 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाची संततधार सुरू असल्यानं पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होतीये। पवना धरणाचा पाणीसाठा 91% झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पवना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलाय। कोल्हापूरच्या नृसिंहवाडी इथं अंकुश संघटनेनं जलसत्याग्रह आंदोलन केलं। आंदोलकांनी बसस्थानक परिसरातल्या पुराच्या पाण्यामध्ये 3 तास ठिय्या देत प्रशासनाचा निषेध नोंदवला। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप या संघटनेनं केला आहे। अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये एकाच वेळी कोरोनाचे 6 बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। संत गाडगेबाबा विद्यापीठ प्रयोगशाळेच्या नमुने चाचणी अहवालामधून ही बाब निदर्शनास आली आहे। त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला अंगावर न काढण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं। वर्ध्याच्या सावंगी मेघीमध्ये जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या भावी डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढला। पूजा रजनी आत्महत्या प्रकरणामध्ये विद्यापीठ प्रशासनाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली। मावळमध्ये राज्य सरकारच्या विविध योजनांचं प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यात आलं। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं, तर कुणबी प्रमाणपत्र, शिधापत्रिका, अनुसूचित जात जमाती या दाखल्याचंही वितरण केलं। कोल्हापूरमध्ये 91,000 रेशन कार्ड धारकांना जुलैचं धान्य मिळालं नाही। सर्व्हर डाऊनची समस्या असल्यानं जुलैचं धान्य ऑफलाईन पद्धतीनं देण्यास परवानगी देण्यात आली, पण जाचक अटींमुळे दुकानदारांनी ऑफलाईन वितरण अद्याप सुरू केलेलं नाही। त्यामुळे 91,000 कार्डधारक जुलैच्या धान्यापासून वंचित आहेत।